आपण जर बघितलं सुरुवातीचा जो श्लोक घेतला आपण, कर्मणो यपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मण अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणोगती. याच्यामध्ये 3 प्रकारचे कर्म सांगितलेले आहेत. एक म्हणजे कर्म, म्हणजे शास्त्राला अनुसरून जे आपण चांगले कर्म करतो ते कर्म. विकर्म म्हणजे जे पापमय कर्म. आणि तिसरं म्हणजे अकर्म. अकर्म म्हणजे असे कर्म की ज्याचे आपल्याला कुठलंच फळ भोगण्यासाठी आपल्याला पुन्हा परत यावं लागत नाही. असे ज्या कर्माचं आपल्याला फळ भोगावं लागत नाही असे अकर्म. असे 3 प्रकारचे कर्म सांगितलेले आहेत. हे 3 प्रकारचे कर्म आपल्याला करावेच लागतात. युजली मनुष्य जीवनामध्ये ज्याला शास्त्राचं ज्ञान नसतं तो काय करतो, एक तर कर्म करतो चांगले कर्म, नाही तर विकर्म वाईट कर्म. या 2 कर्मामध्ये अडकलेला असतो. अकर्म हे सहसा साधा जो मनुष्य आहे संसारामधला तो करत नाही. तर अकर्म कोण जो परमार्थाच्या मार्गात लागलेला आहे, जो भक्तिमय क्रियांमध्ये लागलेला आहे, तोच फक्त अकर्म करू शकतो. अकर्म काय ते आपण बघूया. पण कर्म कसं कार्य करतं हे गहन आहे.